पेट्रोल डिझेलसह खाद्यतेलाचाही वापर जपून करा. वर्षभर सोनं खरेदी आणि परदेशाचा प्रवास टाळा. आखाती देशांमधील संकटामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदींचं देशवासियांना आवाहन. युद्धविराम झाला तरी हॉर्मुझच्या सामुद्रधुनीवरून तणाव कायम. कच्च्या तेलाच्या व्यापारावर परिणाम. दर जवळपास 3.5% वाढले. अमेरिका आणि इराणमध्ये युद्धविरामादरम्यान तणाव आणखी वाढला. इराणचा प्रस्ताव अमेरिकेनं धुडकावला. करारापेक्षा देश सर्वतोपरी. प्रस्ताव फेटाळल्यानंतर इराणची प्रतिक्रिया. केरळमधील मुख्यमंत्रीपदाच्या नावाचा तिढा अजूनही सुटेना. काँग्रेसमध्ये के.सी. वेणुगोपाल आणि व्ही.डी. सतीशन यांच्यात चढाओढ. विलंबावरून पंतप्रधान मोदींची काँग्रेसवर टीका. प्रलंबित स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांप्रकरणी आज सुप्रीम कोर्टात सुनावणी. 20 जिल्हा परिषदा त्यातील पंचायत समितीच्या निवडणुकांना हिरवा कंदील मिळणार का, याकडे लक्ष. बंधू अशोक खरात प्रकरणी रुपाली चाकणकरांची 6 तास एसआयटी चौकशी. खरातसोबतचे आर्थिक व्यवहार आणि इतर नेत्यांच्या हजेरीवरूनही सवाल. एसआयटीच्या सर्व प्रश्नांची उत्तरं दिल्याचा चाकणकरांचा दावा. क्षुल्लक कारणांमुळे आरक्षणापासून वंचित राहिलेल्या 27 ओबीसी जातींचा प्रश्न सोडवण्यासाठी प्रयत्न करणार. केंद्रीय मंत्री रामदास आठवले आणि सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांनी घेतली दखल. माझाचा इम्पॅक्ट. ज्येष्ठ अभिनेत्री उषा चव्हाण यांचा सरकारला पुरस्कार परत करण्याचा गंभीर इशारा. जमिनीच्या वादातून उषा चव्हाण संतापल्या. फेसबुकवर पोस्ट लिहित व्यक्त केली नाराजी. मुंबई इंडियन्सवर रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा थरारक विजय. अखेरच्या बॉलवरती सामना फिरवला. आयपीएलमधून मुंबई इंडियन्स बाहेर. प्लेऑफच्या आशाही जवळपास संपुष्टात. ईडी भोंदू अशोक खरातचा ताबा घेण्याची शक्यता वर्तवण्यात येते. खरातचा ताबा घेण्यासाठी ईडीनं न्यायालयामध्ये अर्ज केल्याचीही सूत्रांची माहिती आहे. अध्यात्म आणि आशीर्वादाचा बनाव रचून अशोक खरातनं उभं केलेलं साम्राज्य नेमकं कशाच्या जोरावरती आहे याचा ईडीकडून तपास केला जाण्याची शक्यता आहे. त्याचबरोबर खरातच्या विविध बँक खात्यांमधील संशयास्पद व्यवहार आणि मालमत्तेच्या खरेदी विक्रीमध्ये मनी लॉन्ड्रिंग झाल्याचा ईडीला दाट संशय आहे. अशोक खरातला ताब्यात घेतल्यानंतर ईडीच्या तपासाला आता वेग येण्याची शक्यता आहे. आणि याच सगळ्या संदर्भामध्ये आपण माहिती जाणून घेऊयात. आमचे प्रतिनिधी मुकुल कुलकर्णी सध्या आपल्या सोबत आहेत. मुकुल, अशोक खरातचा आता ईडी ताबा घेईल असं कळतंय. काय नेमके अपडेट्स मिळतात? अशोक खरातची याआधी एसआयटीच्या माध्यमातून चौकशी करण्यात आली आहे. त्याचबरोबर शिर्डी पोलिसांनी देखील चौकशी केली आहे. अद्याप नाशिक शहर पोलीस, त्याचबरोबर नाशिक ग्रामीण पोलीस आणि पुन्हा एकदा अहिल्यानगर पोलीस यांच्या माध्यमातून चौकशी केली जाणार आहे. पण तत्पूर्वीच ईडीच्या माध्यमातून देखील त्याची चौकशी होणार आहे. कारण ईडीला दाट संशय आहे यांनी एवढी माया कशी गोळा केलेली आहे. त्यामुळे ईडीकडनं न्यायालयामध्ये अर्ज केल्याची सूत्रांकडनं माहिती प्राप्त झालेली आहे. आता ही संपूर्ण कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून ईडीला ताबा द्यायचा की नाही द्यायचा याबाबतचा निर्णय होईल. आणि ईडीने ज्यावेळेस अशोक खरातचा ताबा घेतला जाईल त्यावेळेस अनेक खुलासे समोर येणार आहेत. यांनी एवढी माया कुठून जमवली, त्याच्यामध्ये सहभागी कोण कोण आहे, या सर्व घडामोडींचा उलगडा होणार आहे. निश्चित. त्यामुळे या सगळ्याच संदर्भातले अपडेट तुमच्याकडून वेळोवेळी जाणून घेऊ. तुर्तास धन्यवाद मुकुल या माहितीसाठी. देशात नुकत्याच 5 राज्यांच्या विधानसभा निवडणुका पार पडल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशवासियांना मोठं आवाहन केलंय. पुढील वर्षभर देशवासियांनी सोनं खरेदी करू नये, तसंच पेट्रोल डिझेलचा वापरही कमीत कमी करावा असं आवाहन त्यांनी केलंय. हैदराबादमधील एका जाहीर सभेमधून मोदींनी जागतिक संकट आणि भारताची भूमिका याबद्दल त्यांनी मत मांडलंय. आखाती युद्धामुळे जगभरामध्ये कच्च्या तेलाचा अपुरा पुरवठा होतोय, ज्यामुळे अनेक देशांमध्ये इंधन दराचा भडका उडालाय. त्यामुळे मोदींच्या आवाहनामुळे पुढील काळामध्ये नेमकी काय परिस्थिती ओढवणार आहे याबद्दल लोकांच्या मनामध्ये अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी काल देशवासियांना ही काही आवाहनं केलेली आहेत. गोल्ड यानी सोने की खरीद एक और पहलू है जिसमें विदेशी मुद्रा बहुत अधिक खर्च होती है. हमको ये तय करना पड़ेगा कि साल भर तक घर में कोई भी फंक्शन हो,
कोई भी कार्यक्रम हो, हम सोने के गहने नहीं खरीदेंगे, सोना नहीं खरीदेंगे। विदेशी मुद्रा बचाने के लिए हमारी देशभक्ति हमें चुनौती दे रही है और हमें इस चुनौती को स्वीकार करते हुए विदेशी मुद्रा को बचाना होगा। पेट्रोल डीजल का संयम से इस्तेमाल करना। साथियों, हमें पेट्रोल डीजल का उपयोग कम करना होगा। शहरों में जहां मेट्रो है, वहां हम तय करें कि हम मेट्रो का ही उपयोग करेंगे, ज्यादा से ज्यादा मेट्रो में ही जाएंगे। साथियों, ऐसे ही खाने के तेल का भी है। इसके आयात के लिए भी बहुत बड़ी मात्रा में हमें विदेशी मुद्रा खर्च करनी पड़ती है। हर परिवार अगर खाने के तेल में खाने का तेल का जो उपयोग करता है, अगर वो कुछ कमी करे, मैंने बार बार कहा है 10% कम करो। अगर हम तेल खाना कम करें ना, तो भी वो देशभक्ति का बहुत बड़ा काम है। आणि मोदींच्या आवाहनानंतर ठाकरेंच्या शिवसेनेच्या नेत्या प्रियंका चतुर्वेदींनी ट्विट करत टीका केलेली आहे। जनतेला आवाहन करण्याआधी मंत्री आणि नेत्यांच्या ताफ्यांवरती बंदी घाला आणि मोठ्या सभांवरती वर्षभरासाठी बंदी घालण्याची मागणी प्रियंका चतुर्वेदींनी केली आहे। तर त्यांनी एक्सपोस्टच्या माध्यमातून ही मागणी केलेली आहे। त्या म्हणतात, मंत्री आणि नेत्यांच्या ताफ्यांवर बंदी घाला, मोठ्या सभा रॅलींवरती 1 वर्षासाठी बंदी घाला, शपथविधी सोहळ्यांवर बंदी घाला, फक्त वॉच फ्रॉम होम। आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशवासियांना केलेल्या आवाहनानंतर विरोधकांकडून टीकेची झोड उठवली आहे। शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या नेत्या रोहिणी खडसेंनी मोदींच्या आवाहनावरती खोचक अशी टीका केलेली आहे। तर रोहिणी खडसे म्हणतात, 5 राज्यांच्या निवडणुकांमध्ये दणदणीत प्रचार केला काय? मोठ्या रॅली घेतल्या, रोड शो झाले, आता पंतप्रधान महोदयांना संकट दिसू लागलं आहे का? हे म्हणजे करून करून भागले आणि देवपूजेला लागले। मर्यादा घालायची आहे तर स्वतःच्या परदेश दौऱ्यांवर घाला, सगळ्या मंत्र्यांसाठी जे व्हीआयपी ताफ्यांवर घाला, त्यांनाही पब्लिक ट्रान्सपोर्टनं फिरायला सांगा। निवडणुकांमध्ये पैशांचा सुळसुळाट असतो, तो बंद करा। प्रायव्हेट जेट, हेलिकॉप्टर वापरणं बंद करा। हजारो कोटी रुपये जाहिरातींवर खर्च करता, तो बंद करा। आणि पंतप्रधानांच्या आवाहनानंतर दागिने उद्योगामध्ये भूकंप झाल्याचं दिसतंय। लग्नसराईच्या काळातल्या आवाहनामुळे सोन्याची मागणी ही घटेल अशी शक्यता वर्तवली जाते। चेंबर ऑफ ट्रेड अँड इंडस्ट्रीजचे अध्यक्ष ब्रुजेश गोयल यांच्याकडून ही चिंता व्यक्त केली जाते। सराफा व्यापारी, कारागीर, कर्मचारी कपात करण्याची भीती आहे असं देखील गोयल यांनी म्हटलंय। आणि भारतातली सोन्याची विक्री 800 टनांवरून 500 टनांवरती येईल असं देखील गोयल यांचं म्हणणं आहे। देशाचा पैसा बाहेर जाऊ नये, देशाचा पैसा देशामध्येच राहावा, यासाठी मोदींचं आवाहन महत्त्वाचं असल्याचं चंद्रशेखर बावनकुळे यांनी म्हटलंय। युद्धजन्य परिस्थितीमध्ये केलेलं महत्त्वाचं आवाहन आहे, सर्वांनी याकडे सकारात्मकपणे बघितलं पाहिजे असंही ते म्हणाले। माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदींचं आव्हान स्वदेशीकडे झुकावाचं आहे। पेट्रोल डिझेल विदेशात आयात करावं लागतं, गॅस विदेशात आयात करावी लागतं, सोनंसुद्धा कधी कधी विदेशात येतं आणि त्यामुळे देशातला पैसा हा विदेशात जाऊ नये आणि जी काही युद्धजनक परिस्थितीमध्ये संपूर्ण जगभरात महागाई वाढलेली आहे, त्या महागाईचा फटका या देशाला होऊ नये म्हणून या ठिकाणी मला असं वाटतं हे आव्हान आहे। हे आव्हान सकारात्मक घेऊन जनतेने स्वदेशी वस्तूचा वापर करणे हाच या ठिकाणी महत्त्वाचा निर्णय घ्यावा असं मला वाटतं।
ओबीसी जातींच्या केंद्रीय यादीतल्या क्षुल्लक चुकांचा फटका तब्बल 27 जातीतल्या 2 कोटी लोकांना बसतोय. या चुका सुधारण्याची वारंवार विनंती करून देखील या चुका सुधारल्या जात नाहीयेत. त्यामुळे 2 कोटींहून अधिक लोकांना सामाजिक, शैक्षणिक आणि नोकरीतील आरक्षणाला मुकावं लागतंय. एबीपी माझानं ही बातमी काल प्रसारित केल्यावरती सरकार खडबडून जागा झालंय. स्पेलिंग मिस्टेकमुळे हा प्रकार होत आहे आणि त्याचा मी स्वतः फॉलोअप घेणार, असं महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी म्हटलंय. सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट आणि केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनीही गंभीर दखल घेतली आहे. केंद्रातील सामाजिक न्याय विभागाला पत्र लिहून 27 जातीतल्या वंचितांना न्याय मिळवून देणार असल्याचं संजय शिरसाट यांनी म्हटलंय. तर हा ओबीसी समाजावरती होणारा अन्याय आहे. चूक असेल तर दुरुस्ती करता येऊ शकते. छोट्या चुकीमुळे आरक्षणापासून वंचित कसं ठेवता येईल, असा सवाल शिरसाट यांनी विचारलाय. तर राज्य सरकारशी आपण संपर्क साधतो आणि कोणत्या जाती ओबीसीपासून वंचित राहिलेल्या आहेत याची यादी राज्य सरकारनं आमच्याकडे पाठवली तर त्यांचा विचार करू, असं रामदास आठवले यांनी म्हटलंय. मुळामध्ये केंद्रीय आयोगाने जर एखादी स्पेलिंग मिस्टेक असेल, अनुस्वार चुकला म्हणून रिजेक्ट करायचं काहीच कारण नाही आहे. बाकी सर्व गोष्टी तपासून घेतल्यानंतर आणि तेही आकडा जे तुम्ही सांगताय जवळपास 2 कोटी ओबीसी, मला वाटतं हा तो ओबीसी समाजावरचा अन्याय आहे. छोट्या चुकीमुळं असं आरक्षणापासून त्यांना वंचित कसं ठेवता येईल, म्हणून हे आरक्षण त्यांना हे दिलं पाहिजे. मी सोमवारी या संदर्भामध्ये सामाजिक न्याय विभागाचे जे काही मंत्री, केंद्रीय मंत्री, त्यांनासुद्धा पत्र लिहिल आणि ते ज्यांच्यामुळे हे झालं त्यांनासुद्धा मी पत्रव्यवहार करणार आहे. ओबीसीमध्ये जर एखादी जात टाकायची असेल तर राज्य सरकारकडून त्याची शिफारस होणं अत्यंत आवश्यक असतं. जर आपल्या राज्यामध्ये अशा काही जाती राहिल्या असतील तर राज्य सरकारने आमच्या मंत्रालयाकडे तो प्रस्ताव पाठवला पाहिजे आणि मग त्यानंतर मग आमची जी कमिटी आहे ती कमिटी त्याचा अभ्यास करते. तर आता मी राज्य सरकारशी संपर्क साधतो आणि त्या कोणत्या जाती राहिलेल्या आहेत त्या जातींची यादी जी आहे ती यादीवर पाठवली तर नक्की त्याचा विचार करू आम्ही त्याचा. त्याच्याबद्दल मी फॉलोअप करणार आहे. कालच ती माहिती मला कळलेली आहे. कॉमा, स्वल्पविराम, वेलांटीमुळे 27 जातीचा त्या ठिकाणी ओबीसीमध्ये अडचणी निर्माण झाल्या. राज्यामध्ये 18 प्रगत जाती, 12 बोलतेदार समाज याला मजबूत करणे राज्य सरकारची जबाबदारी आहे. राज्य सरकार फॉलोअप करेल. मेडिकल कॉलेजच्या जागांच्या निकषांमध्ये बदल करण्यात आलाय. मेडिकल कॉलेजला आता 150 पेक्षा अधिक जागा वाढीसाठी अर्ज करता येणार आहे. मेडिकल कॉलेजमधील MBBS अभ्यासक्रमाच्या जागा वाढीच्या निकषांमध्ये बदल करण्याचा निर्णय राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाकडून घेण्यात आलेला आहे. मेडिकल कॉलेजला आता 150 पेक्षा अधिक जागांसाठी अर्ज करता येणार आहे. 10 लाख लोकांच्या मागे 100 जागांचं असलेलं बंधन देखील रद्द करण्यात आलंय. तर या निर्णयामुळे जागा वाढीचा प्रस्ताव सादर करण्याच्या तयारीत असलेल्या मेडिकल कॉलेजचा मार्ग या निर्णयामुळे मोकळा झालेला आहे. नीट परीक्षा देऊन MBBSच्या अभ्यासक्रमाला प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांना देखील या निर्णयामुळे दिलासा मिळणार आहे. तर देशभरामध्ये MBBSच्या जागांमध्ये आता वाढ होऊ शकणार आहे. नंदुरबार जिल्ह्यातील ग्रामीण आरोग्य व्यवस्थेचे गंभीर वास्तव पुन्हा एकदा समोर आलंय. जिल्ह्यामधील तब्बल 32 आरोग्य उपकेंद्र कर्मचाऱ्यांअभावी बंद अवस्थेमध्ये असल्यामुळे दुर्गम भागातील नागरिकांना प्राथमिक उपचारांसाठीही भटकंती करावी लागते. तळोदा, अक्कलकुवा आणि धडगाव तालुक्यांमध्ये परिस्थिती अधिक गंभीर आहे. आरोग्य सेविका, औषध निर्मिती अधिकारी आणि समुदाय आरोग्य अधिकाऱ्यांची अनेक पदं रिक्त आहेत. नव्यानं उभारण्यात आलेल्या 40 उपकेंद्रांपैकी अनेक ठिकाणी कर्मचारीच उपलब्ध नसल्यामुळे आरोग्य सेवा ही कोलमडलेली आहे. जिल्हा परिषदेकडून रिक्त पदं भरवण्यासाठी पाठपुरावा सुरू असल्याचं सांगितलं जात असलं तरी अद्यापही परिस्थितीत कोणतीही सुधारणा झालेली नाहीये. आणि बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणी एक मोठी अपडेट समोर आलेली आहे. मुंबई पोलिसांकडून बाबा सिद्दीकींचे बॉडीगार्ड श्याम सोनावणे यांना बडतर्फ करण्यात आलेला आहे. निष्काळजीपणाचा ठपका ठेवत कॉन्स्टेबल श्याम सोनावणे यांचं निलंबन करण्यात आलंय. 66 वर्षीय बाबा सिद्दीकी यांची 12 ऑक्टोबर 2024 रोजी रात्री वांद्रे इथं त्यांचे आमदार पुत्र झिशान सिद्दीकी यांच्या कार्यालयाबाहेर 3 हल्लेखोरांनी गोळ्या झाडून हत्या केलेली होती. तर श्याम सोनावणे हे मुंबई पोलिसांच्या प्रोटेक्शन अँड सिक्युरिटी शाखेमध्ये कार्यरत होते आणि बाबा सिद्दीकी यांच्या सुरक्षेसाठी ते नियुक्त करण्यात आले होते. त्यानंतर त्यांना निलंबित करून विभागीय चौकशी ही सुरू करण्यात आली होती.
आणि दरम्यान TCS प्रकरणावरती MIMचे नेते वारिस पठाण यांनी नेमकी काय प्रतिक्रिया दिली आहे पाहूयात. निदा खान को अरेस्ट किया है, अब उनका रिमांड लिया है, उनकी पेशी होनी है. उसके पहले ही गोदी मीडिया ने उनको घोषित कर दिया है कि वो आतंकवादी है, उन्होंने इतना ये कर दिया, उतना वो कर दिया. पूरा मीडिया ट्रायल चला दिया. अरे कौन होता है मीडिया ट्रायल चला देने वाला? अगर आपको ट्रायल चलाना तो कोर्ट कचहरी सबको बंद कर दो ना, आप ही ट्रायल चला दो. देखिए कोई भी होता उसकी जगह के ऊपर, हमारी कोई हिंदू बहन होती, अब बेकसूर बेगुनाह होती तो मैं उसकी भी साइड लेता. सोनं चांदी दरवाढीचा फटका तुळजाभवानी मंदिराला देखील बसलाय. महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानीच्या तिजोरीमध्ये गेल्या वर्षीच्या तुलनेत यावर्षी 7 किलो सोन्याची घट झाली आहे. देवीच्या दानपेटीमध्ये 2 वर्षांमध्ये तब्बल 28 किलो सोनं आणि 523 किलो चांदीची भर पडलेली आहे. देशभरामधून येणारे भाविक तुळजाभवानीला श्रद्धेनं सोनं, चांदी आणि रोख रक्कम दान करत असतात. भाविकांनी अर्पण केलेल्या देणगीमधून तुळजाभवानीच्या तिजोरीमध्ये दिवसेंदिवस वाढ होतीये आणि आतापर्यंत तुळजाभवानीच्या तिजोरीमध्ये तब्बल 253 किलो सोनं आणि 4523 किलो चांदी असल्याची नोंद झालेली आहे. धाराशिव इथल्या 10 कोटींच्या हाशिश ऑइल तस्करी प्रकरणामध्ये मुख्य सूत्रधाराच्या मुसक्या आवळण्यामध्ये पोलिसांना यश मिळालंय. ओडिशाच्या नक्षलग्रस्त भागामधून धाराशिव स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकानं प्रेसेंजित खिरमहन दास या मुख्य आरोपीला अटक केलेली आहे. तर यापूर्वी नाशिक आणि मालेगावमधून 2 आरोपींना अटक करण्यात आलेली होती. पोलीस नाकेबंदी दरम्यान रस्त्यावरच हशिश ऑइलच्या बॅगाया फेकून आरोपी पसार झालेला होता आणि त्यानंतर त्याला अटक करण्यात आली आहे. आठवड्याच्या पहिल्याच दिवशी शेअर बाजारामध्ये मोठी पडझड झाल्याचं दिसतंय. सेन्सेक्स 850हून अधिक अंकांनी कोसळलेला आहे, तर निफ्टी देखील 250हून अधिक अंकांनी खाली आली आहे. तर आठवड्याचा आज पहिलाच दिवस आहे आणि या पहिल्या दिवशी शेअर बाजारामध्ये काहीशी पडझड झाल्याचं दिसून येत आहे. 850हून अधिक अंकांनी सेन्सेक्स आणि त्याचबरोबर निफ्टी 250हून अधिक अंकांनी खाली आलेली आहे. आखाती देशातील युद्धजन्य परिस्थिती असेल, त्याचबरोबर काल मोदींनी केलेलं आवाहन असेल, या सगळ्याचाच परिणाम शेअर बाजारावरती काहीशा प्रमाणात दिसून येतोय. आज पहिलाच दिवस आहे आठवड्याचा आणि आठवड्याच्या पहिल्याच दिवशी शेअर बाजारामध्ये मोठी पडझड झाल्याचं दिसतंय. सेन्सेक्स 850हून अधिक अंकांनी कोसळल्याचं दिसून येत आहे आणि त्याचबरोबर निफ्टी देखील खाली आलेली आहे. निफ्टी ही 250हून अधिक अंकांनी खाली आली आहे आणि याच सगळ्या संदर्भामध्ये आपण अधिक चर्चा करूयात आमचे प्रतिनिधी अभिषेक मुठाळे यांच्याशी. अभिषेक, आठवड्याचा पहिलाच दिवस आहे आणि शेअर मार्केट काहीसं कोसळल्याचं दिसतंय, काय नेमकी कारण आहेत याची? नक्कीच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल आपल्याला मोठी घोषणा केल्याचं पाहायला मिळालं. अनेक निर्णय त्यांच्याकडनं सांगण्यात आले. तर किंवा एकूणच आव्हान आपल्याला म्हणावं लागेल की जे आव्हान करण्यात आलंय. दुसरीकडे जर जागतिक बाजारामधल्या परिस्थिती पाहायची तर ती पण डामाडोल आपल्याला आहे आणि त्याच अनुषंगानं सोन्याचे दर असतील किंवा मग सोन्याचे जे स्टॉक्स आहेत, ज्वेलरी स्टॉक्स आहेत, सोबतच एकूणच एव्हिएशन चे स्टॉक्स आहेत ते आपल्याला समभाग आहेत ते खाली पडताना दिसत आहेत. प्रामुख्यानं सेन्सेक्स जर पाहायचा तर जो जवळपास 800हून अधिक अंकांना कोसळलाय, तर निफ्टी देखील 250हून अधिक अंकांना खाली गेल्याचं दिसत आहे. रुपयाची देखील परिस्थिती पाहायची तर जवळपास तो 40 पैशांनी कमकुवत झाला आहे आणि एकूणच जागतिक बाजारामधली परिस्थिती आणि सोबतच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेलं आवाहन याला एकूणच मार्केट जे आहे ते रिॲक्ट करताना दिसत आहे. एकूण पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ज्या घोषणा केलेल्या आहेत त्याचा परिणाम हा थेटपणे लगेच होणार नाही, मात्र काही दिवसात कशा पद्धतीनं हा परिणाम होतोय हे बघणं देखील महत्वाचं असणार आहे. बाजाराचं देखील लक्ष त्यावर असेल. अगदी धन्यवाद अभिषेक या सगळ्या सविस्तर माहितीसाठी. तर पंतप्रधानांचं आवाहन हा त्यांच्या अपयशाचा पुरावा आहे असं राहुल गांधींनी म्हटलेलं आहे. देश चालवणं आता विकल्या गेलेल्या पंतप्रधानांचं काम नाही असं देखील राहुल गांधी यांनी म्हटलेलं आहे. तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल देशवासियांना आवाहन केलेलं आहे आणि या आवाहनानंतर राहुल गांधी यांनी सडकून अशी टीका केलेली आहे. राहुल गांधी यांनी एक्सपोस्टच्या माध्यमामधून हा हल्लाबोल केला आहे. ते नेमकं काय म्हणतात जाणून घेऊयात. पंतप्रधान मोदींनी काल जनतेला काही आवाहन केलं. सोनं खरेदी करू नका, परदेशी जाऊ नका.
इंधन कमी वापरा, मेट्रोनं प्रवास करा. हे उपदेश म्हणजे पंतप्रधानांची अपयशाचीच कबुली. काय खरेदी करा, करू नका या पातळीवर देश आणून ठेवला. जनतेच्या खांद्यावर टाकतात, स्वतः जबाबदारी टाळतात. देश चालवणं आता विकल्या गेलेल्या पंतप्रधानांचं काम नाही. अशी ही एक्सपोस्ट राहुल गांधींनी केलेली आहे. आणि यानंतर बुलेटिनमध्ये महत्त्वाच्या बातम्यांचा सुपरफास्ट पद्धतीने आढावा घेऊयात. नाशिकमधील टीसीएस प्रकरणातील आरोपी निदा खानला आज कोर्टात हजर करणार. निदा खानची पोलीस कोठडी आज संपणार. नाशिक रोड न्यायालयामध्ये हजर करणार. निदा खानची पोलीस कोठडी वाढवून देण्याची सरकारी वकील मागणी करणार. धर्मांतर आणि लैंगिक अत्याचार प्रकरणी आरोपींना मदत केल्याचा निदा खानवर आरोप आहे. नाशिकमधील टीसीएस प्रकरणातील आरोपींच्या जामीन अर्जावरती आज सुनावणी. लैंगिक अत्याचार आणि धर्मांतर प्रकरणामधील आरोपीच्या जामीन अर्जावरती कोर्टात सुनावणी होणार. 7 आरोपींच्या जामीन अर्जावरती आज सुनावणी. बंधू अशोक खरातचा ईडी ताबा घेण्याची शक्यता. खरातचा ताबा मिळवण्यासाठी ईडीकडून न्यायालयामध्ये अर्ज केल्याची सूत्रांची माहिती. खरातच्या विविध बँक खात्यांमधील संशयास्पद व्यवहार आणि मालमत्तेच्या खरेदी विक्रीमध्ये मनी लॉन्ड्रिंग झाल्याचा ईडीला संशय आहे. अनेक बनावट कंपन्या स्थापन केल्याचाही संशय आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावरील विडंबनात्मक गीत सोशल मीडियावरती पोस्ट केल्याप्रकरणी सुषमा अंधारेंची आज साक्ष. विधान परिषदेच्या विशेषाधिकार समितीनं सुषमा अंधारेंना उपस्थित राहण्याचे निर्देश दिले. सुषमा अंधारेंविरोधात हक्कभंग. सुषमा अंधारे हजर राहणार का आणि काय बाजू मांडणार याकडे लक्ष. मुख्यमंत्री फडणवीस आज दिल्ली दौऱ्यावरती. सीआयआयच्या वार्षिक बिझनेस समिटला उपस्थित राहणार. राज्यातील उद्योग वाढीच्या अनुषंगानं मुख्यमंत्र्यांचा दिल्ली दौरा महत्त्वपूर्ण आहे. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार आज रायगडच्या दौऱ्यावरती. रोहा शहरामध्ये 16 कोटी 32 लाख रुपयांच्या विकास कामांचं भूमिपूजन करणार. राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे आणि मंत्री आदिती तटकरे यांचा रोहा हा बालेकिल्ला आहे. अजित पवारांच्या जीवनावरती आधारित काव्यग्रंथ 5 राज्यातील 156 कवींच्या कविता. सुनेत्रा पवारांच्या हस्ते होणार पुस्तक प्रकाशन. अजितदादांच्या राजकीय प्रवासापासून त्यांच्या प्रशासकीय कौशल्यापर्यंतचे सगळेच पैलू या 156 कवितांच्या माध्यमामधून वाचकांपर्यंत पोहोचणार. लोकनेते अजितदादा पवार या नावाचा प्रातिनिधिक संग्रह हा तयार झालेला आहे. माननीय अजितदादांचं योगदान आणि त्यांचं कर्तृत्व जे आहे ते ऐतिहासिक आहे आणि त्यांच्या जीवनचरित्रावरती देशभरातल्या 156 कवींनी आपल्या कवितेच्या माध्यमातून आदरांजली वाहिलेली आहे. आणि या ग्रंथाचं प्रकाशन जे आहे महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्री सुनेत्राताई अजितदादा पवार यांच्या हस्ते 29 मे रोजी 32व्या अखिल भारतीय नवोदित मराठी साहित्य संमेलनामध्ये धाराशिव या ठिकाणी होणार आहे. कांद्याला कवडीमोल भाव, त्यामुळे कांदा उत्पादक शेतकरी आर्थिक संकटात. कांदा उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी रोहित पवारांचा पुढाकार. रोहित पवार 18 मे रोजी लासलगाव बाजार समितीत उपस्थित राहणार. सोशल मीडियावरती पोस्ट करून माहिती दिली आहे. पुण्याच्या पर्वती परिसरामधील अरण्येश्वर तावरे कॉलनीमध्ये गाड्यांची तोडफोड. तरुणांनी नशेच्या अवस्थेमध्ये गाड्यांची तोडफोड केल्याची घटना. किरकोळ कारणावरून हाणामारी झाल्याची माहिती. धाराशिवमध्ये 10 कोटीच्या हाशिश ऑइल तस्करी प्रकरणामधील मुख्य सूत्रधाराला अटक. ओडिशाच्या नक्षलग्रस्त भागामधून धाराशिव स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकानं अटक केली आहे. नळदुर्ग इथल्या 10 कोटी 38 लाख किमतीच्या हाशिश ऑइल तस्करी प्रकरणात प्रसेनजित खिमरहन दास याला अटक केलेली आहे. सांगलीत नशेच्या इंजेक्शनचा मोठा साठा जप्त. रोगासाठी घातक आणि नशेसाठी वापरली जाणारी 74 ट्रेमिमाइड इंजेक्शन्स जप्त. आष्टामधून दोघांना अटक, तर इंजेक्शन विक्रीचा तरुणाकडे कोणताही परवाना नव्हता. सांगली एलसीबीची कारवाई. कोल्हापुरातील पन्हाळा तालुक्यामधील मरळी इथं ऊसाच्या शेतामध्ये गांजाची रोपं 25 किलो गांजा पोलिसांनी जप्त केलाय. भिकाजी पाटील या शेतकऱ्याला गुन्हे शाखेनं अटक केली आहे.
नागपुरात पाकिस्तान निर्मित कथित गोरी क्रीमच्या विक्रेत्यावरती गुन्हा दाखल. तसंच भारतामध्ये पुरवठा करणाऱ्या मुख्य सूत्रधारावरती देखील अन्न आणि औषध प्रशासनानं गुन्हा दाखल केलाय. पाकिस्तानातून येणारी गोरी क्रीम नियमांना धरून उत्पादित केली जात नसल्यानं तपासामधून समोर आलंय. कर्नाटक राज्यामध्ये चोरलेले 4 लाखांचे 28 मोबाईल जप्त. मनमाड लोहमार्ग पोलिसांची मोठी कारवाई. तिघांना मुद्देमालासह अटक केली आहे. 3 आरोपी आणि मुद्देमाल कर्नाटक राज्यामधील कलबुर्गी पोलिसांच्या ताब्यात देण्यात आलाय. बीडच्या माजलगाव अत्याचार प्रकरणानंतर गर्भवती राहिलेल्या अल्पवयीन मुलीचा गर्भपात करणाऱ्या वडिलांना न्यायालयीन कोठडी. तर महिला डॉक्टर नर्गिस शेख विरोधात गुन्हा. अटक होण्याचीही शक्यता आहे. धुळ्यामध्ये शिरपूर शहादा रस्त्यावरती भरधाव पिकअपची कारला जोरदार धडक. कारमधील पतीचा जागीच मृत्यू तर पत्नी गंभीर जखमी. नातेवाईकांच्या लग्नासाठी जात असताना हा अपघात घडलाय. भंडाऱ्यातील तुमसर तिरोडा मार्गावरती भरधाव ट्रेलरनं मायलेकाला चिरडलंय. मुलाचा जागीच मृत्यू तर आई गंभीर जखमी. एसटी बसमधून उतरून रस्ता ओलांडत असताना ट्रेलरनं दोघांना चिरडलं. संतप्त नागरिकांनी चालकाला पकडून पोलिसांच्या स्वाधीन केलंय. ठाण्यातील ज्युपिटर हॉस्पिटल समोर ऑइल टँकरचा अपघात. चालकाचं नियंत्रण सुटल्यानं दुर्घटना घडली आहे. रस्त्यावरती ऑइल सांडलेलं होतं. आपत्ती व्यवस्थापन विभागाकडून ऑइल सांडलेल्या ठिकाणी माती टाकून वाहतूक पूर्ववत केली आहे. छत्रपती संभाजीनगरच्या वैजापूर तालुक्यातील शिऊर बंगला इथं आग. आगीमध्ये 7 ते 8 दुकानं जळून खाक. या आगीमध्ये पान स्टॉल, नाश्ता हॉटेल, त्याचबरोबर मोटार गॅरेज आणि इतर छोट्या व्यावसायिकांचं दुकानं ही जळून खाक झाली आहेत. आगीचं कारण हे अजूनही अस्पष्ट आहे. बुलढाण्यामध्ये नांदुरा तालुक्यातील कंडारी गावामध्ये वादळी वाऱ्यामुळे लग्नात विघ्न. लग्न मंडप विद्युत तारांमध्ये अडकून आग लागल्याची घटना. मंडप आणि दुचाकी जळून खाक. सुदैवानं जीवितहानी नाही. नंदुरबार जिल्ह्यामधील 32 आरोग्य उपकेंद्र कर्मचारी अभावी बंद. ग्रामीण भागामधील आरोग्य सेवा गंभीर संकटात. आरोग्य सेविका, औषध निर्मिती अधिकारी आणि CHO ही पदं रिक्त आहेत. तळोदा, अक्कलकुवा आणि धडगाव तालुक्यांमध्ये परिस्थिती गंभीर आहे. नागरिकांना प्राथमिक उपचारांसाठीही भटकंती करावी लागते. हिंगोलीत शक्तीपीठ महामार्गाच्या शासन निर्णयाची होळी. शक्तीपीठ महामार्गाला जमीन देणार नाही. जिल्ह्यातील सिरला या गावामध्ये शेतकऱ्यांचा निर्धार. वडिलोपार्जित जमीन न देण्याची शेतकऱ्यांनी शपथ घेतली आहे. हिंगोलीत वाढत्या तापमानाचा ऊसाच्या पिकाला फटका. उन्हामुळे ऊसाचं पीक करपलं. तर वेळेवरती पाणी देता यावं यासाठी आवश्यक असलेला वीज पुरवठा सुरळीत नसल्याची शेतकऱ्यांची तक्रार आहे. नागपुरात कौटुंबिक वादानंतर रागाच्या भरामध्ये एका नशेखोर तरुणाचा इमारतीच्या गच्चीवरून पाईपच्या मदतीनं खाली उतरण्याचा प्रयत्न. मात्र 5व्या मजल्यावरती आल्यानंतर भीती वाटल्यानं तो खिडकीवरती बसला. नशा उतरल्यानंतर मदतीसाठी आरडाओरडा केला. पोलीस आणि अग्निशमन दलानं त्याची सुखरूप सुटका केली आहे. नाशिकमधील मालेगावातील मोक्षगंगा नदी अस्वच्छ. महापालिका प्रशासनाच्या उदासीनतेमुळे नदीत प्लास्टिक आणि कचरा साचलाय. पावसाळ्यापूर्वी नालेसफाई सोबतच नदीची स्वच्छता करण्याची स्थानिक नागरिकांनी मागणी केली आहे. सोनं आणि चांदीचे दर वाढल्यामुळे तुळजाभवानी मंदिराला दान करण्यात येणारं सोनं आणि चांदीमध्ये यंदा घट झाली आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा 7 किलो सोनं कमी अर्पण. खजिन्यामध्ये 2 वर्षांमध्ये 28 किलो 408 ग्रॅम सोनं आणि 523 किलो चांदीची भर पडली आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यामधील देवगडमधील कुणकेश्वर मंदिरामध्ये 11,000 हापूस आंब्याची आरास. आंबा बागायतदारांनी कुणकेश्वर मंदिराला आंबे दिलेत. तर यंदा आंब्याचं उत्पादन कमी झालं तरी देखील कुणकेश्वर चरणी आंबे अर्पण करण्यात आलेत. शेगावमधील संत गजानन महाराज मंदिर परिसरामध्ये आजपासून भाविकांना मोबाईल वापरण्यास प्रतिबंध. भाविकांना सुलभ दर्शन घेता यावं म्हणून मंदिर प्रशासनाचा निर्णय. पुढील वर्षभर सोनं खरेदी न करण्याचं पंतप्रधान मोदींचं आवाहन. देशहितासाठी इंधन गरजेनुसार वापरा. खाद्यतेल जपून वापरा. देशाच्या नागरिकांना उद्देशून पंतप्रधानांचं महत्त्वाचं आवाहन. तर आखाती युद्धामुळे वस्तूंच्या जागतिक पुरवठा साखळीवरतीही परिणाम. जागतिक संकटाच्या काळात दूरदर्शी आवाहन. पंतप्रधानांच्या आवाहनानंतर अमित शहा यांचं विधान. भारताला आत्मनिर्भर बनवण्याचा आराखडा. तर स्थिर, बलवान आणि अग्रगण्य राष्ट्र घडवण्यासाठी एक निर्णायक पाऊल. शहा यांचं वक्तव्य.
एका दिवसात चार्टर विमानानं दौरे, 40 ते 50 गाड्यांचा ताफा, कोट्यवधी रुपयांचा खर्च आणि सामान्य जनतेला उपदेश. पंतप्रधान मोदींनी केलेल्या वक्तव्यावरती सामाजिक कार्यकर्ते अंजली दमानिया यांची टीका. तर झूम ॲप रॅली, सभा आणि भाषणांसाठीही वापरता येतो, दमानियांची टीका. 5 राज्यांच्या निवडणुकांमध्ये दणदणीत प्रचार, मोठ्या रॅली, रोड शो झाले. आता पंतप्रधान मोदयांना संकट दिसू लागलेलं आहे का? पंतप्रधान मोदींनी केलेल्या आवाहनानंतर रोहिणी खडसेंची टीका. तर मर्यादाच घालायची आहे तर स्वतःच्या परदेश दौऱ्यांवरती, जाहिरातींवरील खर्चावरती घाला, खडसेंची टीका. युद्धविराम झाला तरी हॉर्मुझ सामुद्रधुनीवरून तणाव कायम. हॉर्मुझच्या सामुद्रधुनीमधील तणावाचा परिणाम जागतिक तेल व्यापारावरती. कच्च्या तेलाचे भाव हे 3% वाढलेत. कच्च्या तेलाचे भाव प्रति बॅरल $104 वरती आहेत. अमेरिका आणि इराणमधील युद्धविरामादरम्यान तणाव वाढलेला आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणचा प्रस्ताव धुडकावला. इराणचा प्रस्ताव कुठल्याही किमतीमध्ये मान्य नसल्याचं ट्रम्प यांनी स्पष्ट केलंय. इराणी सैन्याचा पराभव झाल्याचंही ट्रम्प यांचं विधान. दक्षिण कोकणची काशी म्हणून ओळख असलेल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यामधील देवगडमधील कुणकेश्वर मंदिरामध्ये हापूस आंब्याची आरास करण्यात आली आहे. कुणकेश्वराचरणी देवगडमधील आंबा बागायतदारांनी दिलेल्या आंब्याची आरास करण्यात आलेली आहे. दरवर्षी हापूसची आरास कुणकेश्वर मंदिरामध्ये केली जाते. तर यावर्षी वातावरणातील बदलामुळे आंबा कमी प्रमाणात आलेला असला तरी देखील आंबा उत्पादक शेतकऱ्यांनी कुणकेश्वर चरणी आंबा अर्पण केलेला आहे. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.